न्यायालय आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी कुंभार कारागिरांनी प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी शाडूच्या मूर्ती बनवाव्यात असं आवाहन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी केलं। शाडूच्या मूर्ती बनवण्याला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेकडून सहकार्य करू, मूर्ती बनवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल अशी ग्वाही अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी दिली। महापालिका प्रशासन आणि कुंभार कारागिरांच्या बैठकीत ते बोलत होते। दरम्यान कोल्हापूर महापालिकेतर्फे राबवल्या जाणाऱ्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनाच्या पॅटर्नची माहिती न्यायालयाला दिली पाहिजे असंही रोकडे यांनी नमूद केलं। सार्वजनिक गणेश मंडळांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीचा वापर करू नये असे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत। त्या आदेशाचं पालन करण्यासंदर्भात कोल्हापूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील मूर्तिकार संघटनेची बैठक आज महापालिकेत झाली। अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी अंकुश पाटील, रोहिदास मातकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उदय गायकवाड, उदय कुंभार, प्रकाश कुंभार, विजय पुरेकर, अनिल निगवेकर, संदीप कुंभार यांच्यासह मूर्तिकार उपस्थित होते। उच्च न्यायालय आणि शासनाच्या आदेशाची माहिती पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे यांनी दिली। प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी शाडूच्या मूर्ती असाव्यात। मूर्ती तयार करताना रासायनिक रंग आणि विषारी केमिकल्सचा वापर होऊ नये। मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करावेत असंही व्याघ्रांबरे यांनी सांगितलं। मूर्ती विसर्जनाच्या ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्याचे आदेश आहेत। केमिकलऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर व्हावा असं प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी अंकुश पाटील यांनी सांगितलं। कोल्हापूर जिल्ह्यात 4,50,000 मूर्तींचं संकलन होत असून त्यांचं पर्यावरणपूरक विसर्जन केलं जात आहे असं प्रशांत मंडलिक यांनी सांगितलं। कोल्हापूर शहरातील मूर्ती विसर्जनाचा पॅटर्न राज्यभर राबवला जावा अशी अपेक्षा मंडलिक यांनी व्यक्त केली। शाडूच्या मूर्ती दिवसात 1 किंवा 2 तयार होतात। शाडूही उपलब्ध नाही, त्यामुळे सर्वच मूर्ती शाडूच्या बनवणं शक्य नाही। आतापर्यंत घरगुती पूजेसाठी 50% मूर्ती तयार झाल्याचं विजय पुरेकर यांनी सांगून कुंभार समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली। प्लास्टरच्या उत्पादनावर न्यायालयाकडून बंदी आहे। 2010च्या मार्गदर्शक सूचना प्रशासनानं का राबवल्या नाहीत आणि ज्या अधिकाऱ्यांनी निर्णयाची अंमलबजावणी केली नाही त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी उदय गायकवाड यांनी केली। इराणी खणीत मूर्तीचं पर्यावरणपूरक विसर्जन केलं जातं, पण ही खण स्वच्छ का केली नाही? येत्या 8 दिवसात इराणी खण स्वच्छ करावी असं उदय गायकवाड यांनी सांगितलं। कोल्हापुरातील पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनाची माहिती न्यायालयाला का दिली नाही अशी विचारणा सुद्धा उदय गायकवाड यांनी केली। माजी नगरसेवक प्रकाश कुंभार, उदय कुंभार यांनीही पीओपीच्या मूर्तीचं समर्थन केलं। शाडूची उपलब्धता झाली तर कुंभार कारागिरांना अशा मूर्ती तयार करण्यात अडचण नाही असंही त्यांनी बोलून दाखवलं। शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी महापालिकेकडून सहकार्य करू, मूर्ती बनवण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ असं आश्वासन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी दिलं।